आता आपण मेथीच्या वडीसाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ, तीळ, तेल, मीठ, ओवा आणि थोडा गरम मसाला पावडर। त्यानंतर लाल तिखट मिरची पावडर, हळद, जिरे आणि धणे पावडर, हिंग आणि आपल्याला लागणार आहे मेथीची भाजी आणि ती छान धुवून स्वच्छ ती बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण पुढची कृती करूया। आता ही मेथी थोडी ओलसर आहे, त्यामुळे आपण लागेल तसं साहित्य त्यामध्ये वापरणार आहोत। 1 वाटी बेसन पीठ घालून घेऊया। बेसन पीठ थोडं शिल्लक ठेवूया, जर आणखीन प्रमाणात लागलं तर आपण वापरू शकतो। तसंच थोडंसं त्यामध्ये चांगलं बाइंडिंग येण्यासाठी तांदळाचं पीठ पण आपण वापरूया। त्यानंतर चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत। त्यानंतर थोडासा आपण त्यामध्ये गरम मसाला घालूया, जेणेकरून आपल्या वडीला छान चव येईल। आता हा थोडासा ओवा घेतला आहे, हा ओवा आपण हातावरती थोडासा घासून घेऊया आणि वडीमध्ये घालूया, जेणेकरून ही पचण्यास सुलभ राहते। तसेच आता या वडीला लागणार हे आणखीन साहित्य 1 चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पावडर, थोडंसं हिंग आणि लाल तिखट मिरची पावडर। हे सगळं साहित्य आपण या वडीमध्ये घालून घेऊया। आता हे सगळं घातल्यानंतर याच्या मधोमध थोडंसं आपण वडीला खुसखुशीतपणा येण्यासाठी 1 चमचा तेल घालूया। हा दुसरा चमचा पण आपण तेल घातले, जेणेकरून आपली वडी खुसखुशीत होण्यास मदत होईल। आता आपण हे पाणी घालून जसं आपल्याला थोडंसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपण ही वडी घट्ट मळून त्याचं पीठ तयार करून घेऊया। पाण्याचं प्रमाण अगदी थोडं लागेल। आता आपलं हे पीठ मळून झालं आहे, छान त्याला रंग पण आला आहे आणि छान दिसतो पण आहे। तर आता आपण अशा ह्याच्या छोट्या छोट्या वड्या करून घेऊया। या वड्या तयार झाल्यानंतर आपण त्या गरम पाण्याच्या वाफेवर वाफवून घेणार आहोत। असे छान आकार देऊन या वड्या आपण छान तयार करून घेऊया। एका चाळणीला तेल लावून या वड्या आपण उकडण्यास ठेवूया। आता केलेल्या या वड्या किती छान दिसत आहेत बघा। आता आपण त्या वाफवून घेऊया। एक 10 ते 15 मिनिट या छान वाफवल्या की अगदी छान नरम आणि खाण्यासाठी योग्य होतात। आपल्या वड्याही छान वाफवून तयार झाल्या आहेत। आता त्या आपण व्यवस्थित कापून ठेवल्या आहेत। इकडे आपण आता तेल गरम केलं आहे आणि आता आपण छान तळून घेऊ। त्यापूर्वी आपण त्यामध्ये थोडंसं तीळ घालूया। हे तीळ या तेलामध्ये भाजले जातील। आता या भाजलेल्या तिळामध्ये आणि तेलामध्ये आपण या वड्या ठेवूया आणि मंद गॅसवरती छान परतून घेऊया। अगदी खाण्यासही योग्य, कुरकुरीत आणि मेथीच्या भाजीला जे कोणी खाण्यास नकार देतात त्यांनाही ही वडी खूप छान आवडेल आणि आवडीने ही वडी खातील। दोन्ही बाजूनी वडी आपली छान खुसखुशीत तळली गेली आहे आणि आता ही खाण्यासाठी तयार झाली आहे। पहा तर आपली ही मेथीची वडी किती छान कुरकुरीत आणि चवदार चविष्ट झाली आहे। दिसायलाही छान आणि मेथी खाण्यात येते पौष्टिक अशी आपली ही रेसिपी। कशी वाटली तुम्हाला? सगळ्यांनी आवडली तर लाईक करा आणि सांगा।
आणि सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.